28 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग खेळली होती. मात्र सुमित मात्रे शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतला होता. पुन्हा एकदा तीच जोडी आपण एकूण हवे देवे संघाकडून सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. पंच स्थानिक पंच आहेत तानाजी पाटील आणि त्यांच्या समेत संजय सावंत. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत जयदुर्ग सूर्य संघ. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर एनआर बोरपाड आणि रमणिक अलिमगड दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जयदुर्ग सूर्य संघाने वेळेच्या वतीत सहकार्य करायचं आहे. आज स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरी लढत एकूण हवेदेवे विरुद्ध जयदुर्ग सूर्य या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टू ओपनर ऑन द ग्राउंड सुमित पाटील विथ राहुल मात्रे कोरे अँडरसन ऑफ हवेदेवे जो पहिल्या सामन्यामध्ये स्पेशल अपयशी ठरला होता. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. राहुल मात्रे यांनी अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती 28 धावांची आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावर पहिला सामना एकवेळा हवेदेवे संघाने जिंकला होता. गोलंदाजी बरोबर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. सूर्य एक्सप्रेस सुजित पाटील सामना करेल फलंदाज सुमित पाटील. सुजित पाटील टू सुमित पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मेंढरी पावलाचा पहिलं षटक मार्गस्थ होत आहे. सामना करेल फलंदाज सुमित पाटील. 2 क्षेत्ररक्षक ऑल्ट्री मध्ये तैनात केले. त्यामध्ये डिम्युट विकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर एक क्षेत्ररक्षक स्टेट लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये आकाश पाटील आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. फ्रंट रन गोलंदाज सुजित पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. सामना करेल फलंदाज सुमित पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू पहिला चेंडू अप्रतिम चेंडू गुडलाईन स्पॉट चेंडू पिच झाला होता. जोरदार आफिली तिथे पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाजाला. चांगली सुरुवात मोमेंट आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता. इनकटर डिलिव्हरी आपण पाहतो. अतिशय उत्कृष्ट चेंडू चांगली सुरुवात पहिल्याच चेंडूवर गोलंदाज सुजित पाटील करतोय. सुजित पाटील राईट अमृत विकेटचा मारा करताना चेंज ऑफ पेस गतीला ओळखलाय पारखलाय आणि चेंडूला भिरकून दिलेला आहे. सीमा पार मिड विकेटच्या वरून सुमित पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झालं होतं. या सामन्यामध्ये मात्र षटकाराने आपलं खातं गोळलंय आणि षटकाराने अकाउंट ओपन होतोय. ते एकवेळा हवेदेवे संघाचं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. फुल करण्याचा प्रयत्न होता मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. चांगली वापसी करतोय या चेंडूवर गोलंदाज सुजित. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर षटकाराने त्यानंतरचा तिसरा चेंडू निर्धाव. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं होता. सुजित पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सुमित. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल आणि झेलबादच्या रूपाने पहिल्या विकेटचा पतन पहिला हातरा बसतोय एकवेळ हवेदेवे संघाला सुमित पाटीलच्या रूपाने. तीन चेंडू आपण पाहिले ते 3 चेंडू हलवार चेंडू हाताळले होते. गतीमध्ये परिवर्तन दुसऱ्या चेंडूवर षटकार नक्कीच पेश केला होता.
मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक केली नव्हती. चांगल्या झेलची समाप्ती केली होती आणि पहिला फलंदाज झेलबाजी रूपाने सुमित पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज कुणाल पाटील येतोय. एक बाद 6 प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय एकविरा हवी देवी हा संघ. पहिलं षटक मार्गस आहे. फ्रंट लाईन गोलंदाज सुजित पाटील पहिलं षटकात आलतोय. सामना करील फलंदाज मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच राहुल मात्रे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 28 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती. प्रथमच सामोरे जाईल गोलंदाज सुजित पाटील याला. डिस्प्ले रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक राहुल मात्रे यासाठी तैनात केले गेलेले आहे. यावेळी मात्र बॅकफुट जाऊन चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलवलेलं आहे. कव्हर पॉइंट रिझर्व मधून चेंडू जाते सीमा पार दणदणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका मागे गेला होता, बॅकफुटवर गेला होता. हा फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती. चेंडूची वाट पडली, त्यांनी चेंडूला वाटही दाखवली. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून ते 11 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्तीच्या इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एका षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 11 नेल्सन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 1 बाद 11 पहिल्या षटकाची समाप्ती. येणार बोरपाडा संघाचा संघनायक आणि रमणिक अलिमगर संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे. यानंतर सामना येणार बोरपाडा विरुद्ध रमणिक अलिमगर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बिंदास लसने तर दुसऱ्या बाजूला अलिमगर एक्सप्रेस हिमांशु पाटील. त्यानंतर एकविरा मानकुले विपक्ष जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास. या सामन्यामध्ये एका बाजूला दीपेश माली तर दुसऱ्या बाजूला महेंद्र कामनकर. बॅक टू बॅक दोन मोठे सामने यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 11 नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एकविरा हवेदेवी हा संघ. जयदुर्ग सुरेश संघाकडून दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश पाटील येतो. मुंडेर यांकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होणार आहे. मेंढरे पावलाच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक अजूनही 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये 20 शेप मध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या मागे पाहायला मिळतात. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये आणि वाईड ऑफ मिड ऑन इन 30 सर्कल मध्ये. पहिली बॅटची एज जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय थर्डमॅन रिझन मध्ये तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून ते 13 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय एकविरा हवेदेवी विपक्ष जयदुर्ग सुरी या दोन मातबर संघामध्ये. दुसरं षटक मार्गस आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातला गोलंदाज मुंडर यांकडून आकाश पाटील. आकाश पाटील मुंडर यांकडून वळताना सामना करेल फलंदाज राहुल मात्रे. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि झेलबाच्या रूपाने राहुल मात्रे मॅन इन फॉर्म बॅक टू पॅव्हलियन. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला होता. घाईमध्ये हा फटका खेळला होता आणि अति घाई संकटात नाही
हे दृश्य आपल्याला बनवते. झेलबाज रूपाने राहुलला मात्र बाजूने पॅलमध्ये परतलेलं आहे, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 28 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळली होती. मात्र यावेळी केवळ 7 धावांचं योगदान देऊन डावाच्या आश्रयाला जाताना नवीन फलंदाज पिंटो येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सामना करेल फलंदाज कुणाल पाटील. यावेळी चेंडूला भिरकवून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक. मात्र पाहूया काय घडलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडलंय पाहूया तिथे. सुजित पाटील आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि यस फलंदाज इथे बाद होतोय. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. पहिल्या सामन्यामध्ये प्रज्वल याच्याकडून अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि यावेळी मात्र सुपर कॅच आपण पाहतोय. कॅच ऑफ द मॅच सुजित पाटील ह्याच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की हा षटकार आहे, मात्र षटकाराचं रूपांतर झेलामध्ये केलेलं आहे सुजित पाटीलांनी. जेवढं कौतुक करावे तेवढं थोडं आहे सुजित पाटील याच्या क्षेत्ररक्षकाचं. खेळाडूंना विनंती असेल आपल्यासाठी खेळाडू कक्ष आहे, आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये मंडपामध्ये यायचं आहे. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहे आणि प्रेक्षकांसाठी मंडप आहे. कारण खेळाडू कक्ष खेळाडूंसाठी आम्ही तिथे निर्माण केलेलं आहे. अफलातून झेल आणि फलंदाज फेल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा आणि 13 अशुभ आकडा. अशुभ घडतोय सध्या तरी एकवेळ हवी देवे संघासाठी. 13 धावसंख्येवर 2 फलंदाज बाजले आणि गोलंदाज हॅट्रिक वर आहे. पाहूया हॅट्रिक प्राप्त करतोय का. यावेळी डॉरफुल टच चेंडू आणि चेंडूला पाठवलेला आहे मिड विकेटच्या वरून सीमा पार. यावेळी 7 धावांसाठी षटकार. दर्शन घरवाल का. धावसंख्या 6 वेगाने वरती. धावसंख्या 6 वाढून झाली ते 19 धावा. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मिड विकेट सीमारेषेच्या वरून हा फटका केला होता फलंदाजाने पिंटो. आणि धावसंख्या 6 वाढून झाली ते 19. आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपण पाहतोय जयदुर्ग सुरे विरुद्ध एकविरा हवेदेवे या 2 संघांमध्ये. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एनआर बोरपाडा विरुद्ध रमणिक अलिमगर या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्ट करायचं आहे. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आकाश. दुसरं षटक हाताळतोय आकाश. याच्या विरुद्ध हा झकास फटका आपण बोलत आहोत. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 19. आकाश पुन्हा एकदा मुंडे रेन करून वलताना सामना करेल फलंदाज पिंटू. यावेळी अतिशय वेगवान चेंडू वापसी करतोय गोलंदाज आकाश. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 19 धावा. आपण पाहतात भद्रावती काल्हेर आयोजित सुरगे मितेश मेस्त्री चषक 2021 आणि या चषकामधील हा तिसरा सामना सूर्य विपक्ष हवेदेव या 2 बलाढ्य संघामध्ये. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे फाईन लेग रीजन मध्ये आणि चेंडू जो होता डीप फाईन लेग रीजन मधून सीमा पार चौकार.
रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरख तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वरख तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय धावसंख्या 4 ने वरून दिलेली ती धावपळीवर 23 धावा 23 एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्तीनंतर 23 धावा धावपळीवर पाहायला मिळतात 11.5 ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. एकवेळ हवेदेवी संघाने राखलेले 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झाले सुमित राहुल मात्रे आणि कुणाल पाटील. सुमित हा 6 धावांचं योगदान देऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. राहुलला यांनी 7 धावांचं योगदान दिलं होतं आणि कुणाल पाटील याला मात्र भोपळाही फोडता आला नव्हता. सध्या खेळपट्टीवर सिद्धेश आणि पिंटू ही जोडी खेळताना आपण पाहतोय. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भद्रावती कालेर आयोजित स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021. मितेश मेस्त्री जे अतिशय उत्कृष्ट डीजे ऑपरेटर होते ते आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या चषकाचं आयोजन केले गेले. 4 दिवसीय स्पर्धा असणार आहे आणि 12 फेब्रुवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. आज 9 फेब्रुवारी आणि आजपासून या स्पर्धेला शुभारंभ झालेला आहे. तिसरं षटक विनंती गोलंदाज मार्गावर गोलंदाज सूर्य संघाकडून केतन या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. या चेंडूला भिरकोन दिलेला आहे. गेंद गार्डन में और बल्लेबाज का दिल गार्डन गार्डन. सिद्धेशच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहिला मिळतोय. 6 धावांसह सिद्धेश षटकाराने आपलं खातं उघडतो नाही. षटकाराने संघाची धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून दिली ते 29 धावा 29. धावसंख्या 29. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि गोलंदाज केतन याचं स्वागत केलेलं आहे 6 धावांनी षटकाराने सिद्धेश पाटील या फलंदाजाने. केतन पाटीलला ज्याने मागील सामन्यामध्ये 1 धाव खर्च करून 3 विकेट प्राप्त केलं तर मात्र त्याच्या विरुद्ध हात खोलले अगदी पहिल्याच चेंडूवर सिद्धेशाने. यावेळी मात्र वापसी करतोय कमबॅक करतोय गोलंदाज. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 29 धावा 29. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटकातील गोलंदाज केतन स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 मधील पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज. हा चॉकलेट डे आहे आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण चॉकलेट बॉक्स ही पाहतोय. याले हो हो घुटना टेक और सिक्सर देख तमाशा देख. अप्रतिम फटका गुडघ्यावर बसून हा फटका केलेला. स्लॉक स्लिपचा अंदाज आणि चेंडू बॅटला लागतोय सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. सिद्धेश पाटीलला छोटा पॅकेज बडा धमाका. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून दिलेली ती 35 धावा 35. मागील सामन्यामध्ये फक्त 1 धाव खर्च करून 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय त्याच गोलंदाजाची यशस्वीच्या धुलाई करताना फलंदाज सिद्धेश पाटील. थोडासा विचार विनिमय करताना आपण पाहतोय संघाला धावसंख्या 35. धावसंख्येला वेग प्राप्त करून देताना फलंदाज सिद्धेश पाटील षटकारामध्ये डील करतोय. सध्या तरी सिद्धेश पाटील हा षटकारांचा डीलर बनलेला आहे कारण 3 चेंडू आतापर्यंत खेळलेला आणि 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत.
आणि अशाच प्रकारे जर फलंदाजी झाली तर एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या सामन्यामध्ये 40+ धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 20+ धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये 50+ धावा कदाचित याच प्रकारची फलंदाजी जर पाहायला मिळाली तर त्या धावा पाहायला मिळतील. धावसंख्या 35. पुढील चेंडू केतन बीएम टेम्पल इन कडून गोलंदाजी वर्ग सज्ज होतोय आणि सामना करेल फलंदाज सिद्धेश, जो 3 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. फील्ड मध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. दोन्ही फलंदाजांमध्ये 22 धावांचे एक वेगवान पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंचा सामना या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र सिद्धेश पाटील याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. सिद्धेश पाटील नावाचं वादळ इथे थांबताना. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौलतारा तीर हरा, सरदारी बाजीराव. 22 धावांचे एक वेगवान पार्टनरशिप करून सिद्धेश माघारी परतताना. मात्र 15 ते काल्हेर मैदानाचा जर इतिहास उलगडून पाहायचा झाला तर या मैदानावर 95 धावांच्या भागीदाराचा विक्रम अष्टनायक ठाकूरवार संघाचा महेश ठाकरे आणि सागर ठाकरे या जोडीच्या नावे आहे, ज्याने मागील चषकामध्ये हा पराक्रम केला होता, ज्यामध्ये सागर ठाकरे याच्या अर्धशतकाचा समावेश होता. 95 धावांची पार्टनरशिपचा विक्रम या मैदानावर आपण घडताना पाहिला होता. मात्र 22 धावांच्या अतिशय उत्कृष्ट पार्टनरशिप करून सिद्धेश पाटील हा फेल्युअर मध्ये परतला, ज्याने 4 चेंडूचा सामना करताना 12 धावांचं योगदान आपल्या संघाला दिले. नवीन फलंदाज खेळपट्टी होतोय हविदेवी संघाकडून पवन. राहुल येतोय. मात्र सामना करेल फलंदाज पिंटू. पिंटू परचा नक्कीच या खेळाडूची आठवण ताजी होते. पिंटू परचा ज्याने अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली होती, मात्र ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट मधला एक मोठा चेहरा सध्या बनलेला आहे. यावेळी मिसफील्ड आपण पाहतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या 1ने वाढून दिलेली ती 36 धावा, 36. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटकातील ते जयदुर्ग सूर्य संघाकडून गोलंदाज केतन. सामना करेल फलंदाज राहुल, जो नुकताच खेळपट्टीवरील नौका फलंदाज आहे. भद्रावती काल्हेर मैदानामधून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. टेलिव्हिजन सेट तसेच युट्यूब वर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. उलटा चेंडू फायदा उचलता नाही. शॉर्ट टर्म रिझर्व मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते आणि सिंगलने या षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण हवेदेवी संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 37 धावा. 4 फलंदाजे बाद होऊन फेल्यूमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या 37. येणार बोरपाडा संघाचा संघनायक आणि रमणिक अलिमगर संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. येणार बोरपाडा संघाचा संघनायक आणि रमणिक अलिमगर संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक किती होत नक्कीच करण कुमार अँड कंपनी सचिन पाटील यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या अगोदर 500 रुपयाचं पारितोषिक केतन पाटील यांनी पटकावलेलं आहे. विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकला नक्कीच क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करायचा झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 45 विकेट हॅट्रिक, वन डे क्रिकेटमध्ये 49 विकेट हॅट्रिक आणि T20 क्रिकेटमध्ये 13 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. सर्वाधिक विकेट हॅट्रिकचा जो विक्रम आहे तो लसित मलिंगाच्या नावे आहे.
लसित मलिंगाने तिन्ही फॉर्मॅटमध्ये तब्बल 5 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला. त्यानंतर पाकिस्तानचे वसीम अक्रमचा नंबर लागतोय, ज्यांनी 4 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 37 धावा 37. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक घातलं होतं सुजित यांनी, दुसरं षटक घातलं होतं आकाश यांनी, तिसरं षटक घातलेलं आहे ते केतन यांनी. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटचे षटक घालण्यासाठी प्रदीप येतोय. मुंडे एंड करून सामना करेल फलंदाज राहुल. धावसंख्या 37. 3 षटकाची समाप्तीनंतर शेवटचं षटक मार्गस्थ होणार आहे. मुंडे एंड कडून शेवटचे षटक प्रदीप घेऊन आलेले आहे. सामना करेल फलंदाज राहुल. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये इष्टोषक, चेंडू खाली. आईचा माझे सोहला गाजे चैताचे मुनबेला, आणि फलंदाज बाद. आईचा माझे सोहला गाजे चैताचे मुनबेला, ये बँड काय वाजतो आईचे पालखीला. नवीन फलंदाज ऑलराऊंडर नंदू पाटील येतोय. 5 फलंदाज बाद झाले, निम्मा संघ गारद झालेले. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 37 धावा 37. लॉस फॉर द 5 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या षटकामधील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे गोलंदाज प्रदीप याने. आपण जो सामना पाहतोय एकवीरा हवेदेवी विपक्ष जयदुर्ग सुरई या 2 संघामध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये एकवीरा हवेदेवी संघाने पराभूत केलं होतं आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाला. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जयदुर्ग सुरई संघाने पराभवाची धूल चालली होती नेवकिरा पिंपळनेर संघाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकलेला आहे. यानंतर पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आणि आजच्या दिवसामधील एकंदरीत चौथा सामना आपण पाहणार होता एनआर बोरपाडा विरुद्ध रमणिक अलिमगर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रदीप सामना करेल फलंदाज नंदू. यावेळी केवळ हलक्या हाताने खेळून काढलेले ते शॉर्ट थर्मॅन रिझर्व मध्ये एका धावेसाठी. एका धावेने नंदू पाटील आपलं खातं उघडतोय आणि एका धावेने एकेर हवेदेवी संघाची धावसंख्या वाढून झाली ते 38 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकातील गोलंदाज सुरेश संघाकडून प्रदीप. यावेळी सामना करेल फलंदाज पिंटू, जो एका षटकाच्या आणि एका चौकारच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी स्वराब द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंतिम क्षणी नकार देतोय पिंटू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. नक्कीच धावेसाठी नकार दिला होता पिंटू याने. कर्जती मोठा फटका खेळण्याचा मानस असेल पिंटू याचा. एकेरी धावेने समाधान होणार नव्हतं. प्रदीप सामना करेल फलंदाज पिंटू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पिंटू याची गेली संपुष्टात. धावसंख्या स्थिर 38 धावा आणि 6वा फलंदाज बाद होऊन फॅलो मध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज मॉन्टे येतोय. यावेळी चेंडूला स्कोर ऑफ विकेट खेळून काढलेले आहे. स्कोर लेग रिझल्ट मध्ये चांगली क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेले आहेत. आपल्यामध्ये नक्कीच बालाज लयशेट्टी साहेब उपस्थित आणि त्यांच्याकडून आमच्या आयोजन कमिटीसाठी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद बालराज लयशेट्टी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, मनस्वी धन्यवाद आहे. त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे.
यावेळी मिस टाइम फटका, मात्र सेफ लँडिंग होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एक धाव आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकवीर हवेदेव संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकलेल्या आहेत. त्या 40 आणि 41 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे ते जयदुर्गा सूर्या संघासमोर. तर बोलूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल येणार बोरपाडा विपक्ष रमणिक अलिमगर या दोन संघामध्ये. येणार बोरपाडा विपक्ष रमणिक अलिमगर या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. तर मंचावर विराजमान बालराज लय शेट्टी ज्यांच्याकडून 5,000 रुपयाचा आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यांनाच विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्याच सोबत असते ही नाणेफेक केली जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. बालराज लाई शेट्टी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आमच्या आयोजन कमिटीला लाभलेलं आहे आणि त्यांच्या समवेत महेश मात्रे आपणास विनंती असेल की आपण यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. छापा कॉल होता येणार बोरपाडा संघाचा संघनायकाचा छापा झालेला आहे. नाणेफेक जिंकले येणार बोरपाडा संघाचा संघनायक. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायची शोभा वाढवायची. येणार बोरपाडा संघनायिका नाणेफेक आपण जिंकलेल्या. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे भद्रावती काल्हेराची त्या स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केलं आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेकीचा जो गोल होता आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का? हो, आणि महत्वाचा गोल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर नाणेफेक जिंकून काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. समोर संघ रमणिक अलिमगर एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विश्वास आहे, सुशील आहे, बिंदास आहे, रवी आहे आणि कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. अतिशय नाणेफेक आपण हरले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते काय निर्णय असता? फलंदाजी केली असती. आणि हे जे आयोजन केलेले आहे तुम्हाला तेच प्रश्न असेल हे आयोजनविषयी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे. एक स्टेडियमचं लुक आहे इथं, प्रॉपर गॅलरी आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर इथं मैदान आहेत. खेळायला खूप इथं एन्जॉय होतं. प्रथम फलंदाजी आपल्याला करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राजू, भावेश, मुकेश, हिमांशू या 4 फलंदाजांकडून मला खूप अपेक्षा आहे. आलिमगर विपक्ष बोरपाडा हे का चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकले येणार बोरपाडा संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आजच्या दिवसामधील तिसरी लढत आपण पाहतो. यानंतरचा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल येणार बोरपाडा विरुद्ध रमणिक अलिमगर या दोन संघामध्ये, ज्यामध्ये नाणेफेक येणार बोरपाडा संघाच्या संघाने जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि रमणिक अलिमगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. आपल्यामध्ये व्हीआयपी डायजवर स्थानापन्न झालेले आहेत बालराज लाईशेट्टी साहेब, ज्यांच्याकडून आमच्या आयोजन कमिटीसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं. पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक आपण केलेली आहे, ज्यामध्ये येणार बोरपाडा विपक्ष रमणिक अलिमगर या दोन संघाच्या संघनायकांना आपण पाहिलं होतं, ज्यामध्ये बोरपाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. जे आव्हान आहे ते 41 धावांचं आणि 41 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जयदुर्गा सूर्य संघाकडून सलामीच्या मैदानामध्ये रुपेश छोटो आणि निशान.
दरम्यान मनोरती कालेर आयोजित स्वर्गीय मितेश मिस्त्री चषकासाठी आणि आमच्या कॉमेडी पॅनलसाठी सर खेळणाऱ्या सर्व संघासाठी पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांकडून हार्दिक शुभेच्छा, जे सध्या बापगाव येथे सिटी क्रिकेट कव्हर करत आहेत. त्यांच्याकडून या संपूर्ण आयोजनाला कॉमेडी पॅनल आणि खेळणाऱ्या सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर सुमित, सामनागर फलंदाज रुपेश. मेंढर पॉलच्या पहिल्या षटकाची सुरुवात, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि झेलबादच्या रूपाने रुपेश छोटू याची गेली संपुष्टात. पहिला हातरा बसतोय जयदुर्ग सुरेश संघाला रुपेश पाटीलच्या रूपाने. सैताचे पुनवला कालेच्या डोंगराला रूपा होते हिमायेची, वाजत गाजत पालखी निघाली माझे विराईची, माझे विराईची पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची माझी विराईची. मागील सामन्यामध्ये रुपेश पाटील याला जीवदान मिळालं होतं, त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला होता. यावेळी मात्र जीवदान मिळू शकला नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिल्याच चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळलेला आहे गोलंदाज सुमित याने. आता मात्र दोन्ही फलंदाज निशान. पहिल्या चेंडूवर मात्र कोरे अँडरसन ऑफ भिवंडी सुमित पाटील याने नक्कीच रुपेश पाटील याला शांत ठेवलं होतं. निशान विथ निशान ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मात्र दोन्ही निशांना शांत राहून चालणार नाही, कारण 41चं लक्ष आहे. ज्युनियर निशान आणि सिनियर निशान ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला असणार आहे सुमित पाटील याचा. चांगली सुरुवात एक वेळ हवी देवे संघातून. पुढील चेंडू, यायला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार 7 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली 12. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वापसी करताना आपण पाहतोय तो फलंदाजी करणारा जयदुर्ग सूर्य संघ. कुठले दडपण निशान याच्यावर पाहायला मिळत नाही. निशान याला शांत ठेवू शकला नाही सुमित पाटील. आणि षटकांच्या हॅट्रिकवर आहे. या हॅट्रिक जर पूर्ण केली तर करण कुमार अँड कंपनी प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुमित पाटील गोलंदाजी मार्कवर.
सामन्याकडील फलंदाज निशान. 41चं लक्ष्य आहे आणि 12 धावा धावपलीकडे झलकले गेलेले आहेत. यावेळी मात्र बॅकहँड डिलिव्हरी, एक धाव पूर्ण एका धावे समाधान. या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज सुमित. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 13 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय जयदुर्ग सूर्य विपक्ष एकविरा हवेदेवी या दोन संघामध्ये. एकविरा हवेदेवी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे निर्धारित 4 षटकामध्ये 10च्या सरासरीने 40 धावा झळकल्या. त्याने 41 धावांचं टार्गेट दिलेले आहे ते जयदुर्ग सूर्य संघाला. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली धावपलकावर 14 धावा. दोन्ही डिलिव्हरी जर बघली तर बॅकहॅम डिलिव्हरी हाताला थांबून ना हे दोन्ही चेंडू हाताळले तर गोलंदाज सुमित पाटील याने चांगली वापसी या दोन चेंडूंवर केलेली आहे. कारण या अगोदरच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. यावेळी आपटलेला चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 15 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. 41चं लक्ष्य आहे. सुमित पाटील बीएम टेम्पल एंड कडून वळताना सामनाकडील फलंदाज निशान. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य संघाची धावसंख्या आपण पाहतो धावपलकावर झालेली आहे ती 15 धावा. एक फलंदाज बाजूने पॅनलमध्ये परतले. दोन्ही निशान खेळपटूर आहेत आणि 41चं लक्ष्य आहे. पाहूया 3 षटकामध्ये काय घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक कक्षामध्ये सज्ज होतात माझे सहकारी समालोचक अजय घरत. बहुत बहुत धन्यवाद सुभाष धुमाल. दोपहर का सत्र और एक रोचक मैच की उम्मीद में सभी दर्शक. 41 का टारगेट सुरई टीम के सामने. शुरुआत अच्छी रही है. एक विकेट भले ही उन्होंने गंवा दिया है लेकिन पावर प्ले में पावरफुल शॉट्स भी देखने को मिले कैप्टन निशांत द्वारा. कप्तानी पारी खेलने के इरादे से ही कप्तान निशांत मैदान में आए हैं और दोनों भी निशांत क्रीज पर है. सलामी बैट्समैन के रूप में आए थे रुपेश और निशांत. रुपेश 0 पर आउट हुए. पिछले मैच में अच्छी बैटिंग की थी, 21 रनों की नाबाद पारी खेली थी, लेकिन इस मैच में 0 पर आउट हुए रुपेश. बचे हुए 3 ओवर्स में 26 रनों की आवश्यकता है. स्थिति कहीं ना कहीं सुरई टीम के नियंत्रण में नजर आ रही है, लेकिन एकविरा स्पोर्ट्स हाईवे दिवे टीम भी बहुत ही मजबूत टीम है. अच्छा बॉलिंग अटैक है उनके पास, अच्छा अनुभवी गेंदबाज है. उसको देखते हुए ज़रूर ये मैच आखिरी ओवर तक जा सकता है और बहुत रोमांचक मुकाबला दर्शकों को देखने को मिल सकता है. नया ओवर लेकर कुणाल तैयार होते हुए मुंडोरा एंड से. सलामी बैट्समैन निशांत के पास स्ट्राइक. ओवर पिच, बहुत ही बढ़िया स्ट्रोक सीधे बैट से. लॉन्ग ऑन पर अच्छी कोशिश थी लेकिन नहीं रोक पाए. बिल्कुल लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में खेला था, स्ट्रेट डाउन द ग्राउंड और गेंद मैदान के बाहर. 6 रन. सिद्धेश ने बढ़िया कोशिश की थी लेकिन थोड़ी सी कहीं ना कहीं गेंद उनके पहुंच से बाहर थी. बहुत मुश्किल अवसर था. सीमा रेखा के नज़दीक इस तरह की कैचेस लेना बहुत मुश्किल, लेकिन छक्का बचा सकते थे. कोशिश हुई लेकिन नाकामयाब. इस बार धीमी गति की गेंद पुल कर दिया है. गेंद हवा में है, डीप स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर. एक और छक्का. वर्षाचे धर वर्षाला, मानाचा मान तुला देवाला. खांद्यावर पालखी घेऊनशी येताव आहे तुझे थैंक यू डीजे. यदि इस मैच को जीतना है हाईवे दिवे टीम को तो दोनों भी निशांत को शांत करना पड़ेगा जल्द से जल्द. स्कोर उछलता हुआ 27 पर पहुंच चुका है. एक और लंबा हिट, इस बार डीप मिड विकेट के ऊपर से. लगातार तीसरा सिक्सर.
तीन अलग अलग गेंदे और तीन अलग अलग किस्म के स्ट्रोक। पहला लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव बॉलर के सिर के ऊपर से छक्का, फिर धीमी गति की शॉर्ट पिच गेंद पर पुल शॉट खेला और ये गेंद तो लगभग स्लॉट में थी, ऑन साइड में उठाकर खेल दिया था, स्लॉक किया था मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। स्कोर 33 पर पहुंच चुका है और अब केवल औपचारिकताएं शेष है। सुरई टीम जीत के बिल्कुल दहलीज पर पहुंच चुकी है। जीतने के लिए सिर्फ 8 रनों की जरूरत, 15 गेंदें शेष है। लगातार 3 छक्के लगाए हैं तो उसके लिए करण कुमार एंड कंपनी के प्रोपराइटर मिस्टर सचिन पाटिल साहब की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज। हैट्रिक के लिए भी 500 रुपयों का कैश प्राइज है। इस बार मिडल नहीं कर पाए, गेंद जा रही है फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ। दूर से फील्डर आ रहे थे, तब तक 2 रन, बहुत ही जबरदस्त दौड़ विकेटों के बीच में। सर्कल के अंदर वहां पर कोई भी खिलाड़ी नहीं था, मिस टाइम शॉट था हालांकि, लेकिन 2 रन मिले हैं और बहुत आसानी के साथ ये मैच ऐसे लगता है कि सुरई टीम जीत जाएगी, क्योंकि अब तो एक बड़ा हिट आता है तो मैच फिनिश हो जाएगा। वही कोशिश है, लेकिन इस बार थोड़ी धीमी गति की गेंद थी, टॉपेज लगा, विकेट कीपर के दाहिनी तरफ से गेंद निकल गई थी। 1 रन। रन संख्या 36 पर पहुंच चुकी है। केवल 40 रन बना पाई थी टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे टीम। कप्तान को उम्मीद थी कि इस मैच में पहले मैच से भी अच्छी बल्लेबाज करेंगे, लेकिन उतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए बल्लेबाज और गेंदबाजों ने भी निराश किया है। इस बार मिस टाइम शॉट, कैच का मौका, खुद गेंदबाज ने कैच लपका, कॉटन बोल्ड और बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए निशांत। कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली, कारल्याची डोंगरावा आपली उभी आहे माऊली, आई आगऱ्यांची आई कोल्यांची एक वीरा माऊली, आई आगऱ्यांची आई कोल्यांची एक वीरा माऊली। निशांत कैप्टन पेविलियन में लौटते हुए, लेकिन अच्छी बल्लेबाजी की उन्होंने। 2 छक्कों की सहायता से 14 रन बनाए। 1 डाउन खेलने के लिए आए थे। पहला विकेट पहली गेंद पर गिरा था, लेकिन उसका कोई दबाव उनके ऊपर नजर नहीं आया। खुलकर शॉट्स खेले उन्होंने और अपनी टीम को बहुत अच्छी स्थिति में लेकर चले गए। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। सुरई टीम का स्कोर 36 रन, 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में मात्र 5 रनों की आवश्यकता है यह मुकाबला जीतने के लिए जयदुर्गा सुरई टीम को। और यदि एकवीरा स्पोर्ट्स हाईवे दिवे टीम को इस मैच को जीतना है या फिर यहाँ से रोमांचक स्थिति में भी मैच लेकर जाना है तो गेंदबाजों को करिश्माई प्रदर्शन करना पड़ेगा। गेंदबाजी में परिवर्तन, मॉन्टी आए हैं गेंदबाजी के लिए टेम्पल एंड से। यॉर्कर की कोशिश, लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए। अंपायर संजय सावंत का वाइड का इशारा। विकेट कीपर शायद वहां पर अपील कर रहे थे, लेकिन बल्ला जो है वो शायद पिच पर टकराया था, उसकी कहीं ना कहीं आवाज गेंद लेग स्टंप को छोड़कर जा रही थी। तो दिशाहीन गेंद से शुरुआत की है मॉन्टी ने अपने ओवर की। स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन, 2 विकेटों के नुकसान पर। ऑफ साइड में एक शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट, कवर में एक खिलाड़ी, एक एक्स्ट्रा कवर भी रखा गया है। बढ़िया गेंद, इस बार अपने आप को यॉर्क कर लिया। फुलर लेंथ गेंद थी, मोड़ना चाहते थे ऑन साइड में बैट्समैन। बहुत ज्यादा सावधानी बरतकर खेलने का प्रयास किया था, लेकिन अति सावधानी भी कई बार खतरनाक हो जाती है। कुछ इस तरह से बहुत ही बढ़िया यॉर्कर। आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू, आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू, ते कपाली ना भलका, बाई ग चिंगोरी वाली, सांगा तुम्हाला सोबल का, बाई ग चिंगोरी वाली, सांगा तुम्हाला सोबल का। हलकस यार तू लावलंस मला, बोलून बघतो आई बापा। तो एक और निशांत आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। तीसरे विकेट का पतन हुआ है। जयदुर्गा सुरई 41 रनों का पीछा करती हुई, स्कोर इस समय 37 रन, 3 विकेटों के नुकसान पर। अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर है, मोनिश और उनका साथ देने के लिए पहुंचे हैं नंबर 5 पर रौनक। ज़्यादा कुछ करना नहीं है बल्लेबाजों को, मात्र 4 रन जोड़ने हैं यहाँ से मैच को जीतने के लिए। लेकिन गेंदबाज कोशिश कर रहे हैं कि लगातार अब विकेट्स निकाले जाए। मॉन्टी एक बार फिर से, ओह बहुत ही बढ़िया शॉट फ्लिक कर दिया है। गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन, मैच विनिंग शॉट आता हुआ रौनक के बल्ले से मैच जीत लिया है जयदुर्गा सुरई टीम ने।
मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. तर हा सामना 7 गडी राखून जिंकलाय जयदुर्गा सुरई संघानं आणि क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जयदुर्गा सुरई अँड हार्ड लक. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. सामनावीर खेळाडूकडे जाऊया. सामनावीर खेळाडू ठरलाय गोलंदाज ज्यानं डेथ ओव्हर्समध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये हायवे दिवे संघाच्या डावामध्ये अप्रतिम मारा केला. फक्त 3 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. सुरई संघाचा प्रदीप मॅन ऑफ द मॅच. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचे जे पुरस्कार आहेत आपण ते व्यासपीठावर देणार आहोत. प्रदीपला जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या 3 षटकांमध्ये 37 धावा हायवे दिवे संघानं धावफलकावर लावल्या होत्या. मात्र शेवटचं षटक फारच छान पाहायला मिळालं प्रदीपच्या माध्यमातून. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देत आहोत. वैभव माळी यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण दिलेली आहे. त्यानंतर सन्माननीय महेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे.